सोडवणे. ही आठवण गोसावी पूर्वी वेळापूर्वी देमायसा सारंग पंडितावरून बाईसा प्रति संघात धर्मावर सांगितलेली आहे. सर्वज्ञ म्हणतात, पूर्वी येणे एक संघात माणूस दिला. हे एकांकी विचरत असे. शाळेत हे एका गावा पाणीपात्र करिता उशीर लागला. म्हणून एकी गावी पवनाव्या देवळी दिली. सर्वज्ञ आठवण आत्मचरित्र प्रमाण त्या देमायसाला पाणी सांगतो. त्याने एकांतामध्ये असतो, दास होतो. थंडीचे दिवस होते, आहे नाही. पाणीपात्राला उशीर झाला. म्हणून एका गावामध्ये पवनाव्याने देवळा येते. ते असणे उपविष्ट झाले. ऐसा पडला चिपडी ऐशी पडली. हे गावीची अधिकाऱ्याची घोडी चोरी काढली. त्या गावामध्ये आता सगळं बंद झाले. प्रवेश शांतता. का तर त्या गावाच्या अधिकाऱ्या घोडी चोरीला गेली. तयांतुले चोर धरून जे गोसावी विजय केले तेथची देवळी खोडा घातला होता. त्या देवळाला सर्वज्ञ विजय केले. त्याच्या बाजूला तिथे त्याला बांधून हात पाय बांधून, पुरुषाला कशी सजा असायची, झाडाला हात पाय बांधून टाकायचे, नाही तर पाटावर बसून चौरंग करायचं, बांधून टाकायचं. वेगवेगळ्या सजा असतात. ते खोडा घालणे, खाली पाठीला पाठ वाकून हे दोन्ही हाताला दोरी बांधून मानेला बांधायचं पाठीमागून, त्याला खोडा असतो. खोड्याचे अनेक प्रकार असतात साहित्यामध्ये. शाळेमध्ये म्हणतात ना, अंगठा धरून उभा राह, घोडी घोडी. आणि चरित्र खोडा, त्या आबासाला काय म्हणायचं, वृत्तपूरला नाही, खोडी. बाबांचा अत्यंत प्रेम आणि अत्यंत प्रेमातून राग आला तर खोडीला शिवाय द्यायची, खोडी. आणि हा खोडा अंगठा धरायला लावायचा, मानेला दोरी बांधून, पाठीमागून ती दोरी मानेला बांधायची, खाली होत नाही, वर गेला. असं काय अनेक प्रकार असतात. त्याला शिक्षा केली जाते. तो तराळा आपले परावे शोधित तिथे राखणदार. आपलं कोण, गावातलं परकं कोण, नजर ठेवून आहे. देवळे देव शोधित आले. मग ते त्या गावातलं कोण, दुसऱ्या गावातलं. आपल्या नजरेला मोठं समजतं आपलं कोण, परक कोण. हे दीक्षा घेतल्यावर जास्त समजतं आपलं कोण, परक कोण. ही गोसाळ्याचे देखील त्यांनी बघितली. म्हणजे पैल कोण म्हणून समोर आले. स्वामी बसलेले आहेत. आणि त्यावेळेला काय म्हणतात, एक मौनाची प्रबळ. आम्हाला बाई म्हणाले मौन होतं. तेव्हा त्यांनी विचारलं, आम्ही उगे. तराळे म्हणतात, अरे धरा धरा हा तयाचा संघाती, त्याचे काढावयाला घेऊन जायला, काढून न्यायला आलाय म्हणाले. घेऊन जाणे आणि काढून नेणे म्हणजे काय फरक असतो. मग शब्द कसा आहे, काढावया, काढून न्यायला आलाय.
हा, असे शब्दांमध्ये बरेच अर्थ असतात. मग तेही गोसाव्याती धरले, रागा झाला म्हणून धरून घेऊन गेले. धरलं स्वामी, म्हणाल्यांचे हात चला हातकडे घाला. स्वामी मग ते एक कराळे जागरण करणारे जागले. त्यांनी अधिकाऱ्यापुढे हा सांगितला पळत जाऊन की चोरेच धरला. त्याने सांगितलं जतन करा. मग त्या चोरापाशी मानक्यापाशी आणले, मानकेश्वराच्या मंदिरात. कराळे म्हटले घाली का पाव, पाय बऱ्या टाकायचं, थोडा श्रीचरण खाली. बेड्या तुझ्या काळामध्ये लाकडाचे असायचं, त्याला कुलूप लावायचं. झालं, पायाला थोडा बसला. बैल मारत असलं तर काय करतं, त्याच्या पायाना, दोन्ही पायाना मागचा एक पुढचा एक पाय बांधून टाकतं. चलतात आगाव माहीत असली नाही, पायात खोड्या घालतात, बांधून टाकतात. स्वामींच्या श्रीचरणावर आता ही चांगली आहे बघा. आता कशी त्यांचा चला घरा पाय घातला. मग तिथे पाय घातल्यानंतर श्री अफावया मोगरी. आता मोगरी म्हणलं तुम्हाला मोगरी आठवली पाहिजे की नाही. स्वामींच्या पायाला तर खिळी घालायची, वर फुटी ठोकायची, काढताच येणार. मग ती खिळी आदळीता हातू वरता खेळला राहिला. खिळी ठोकायला गेला, हात वरच्यावर, खाली आलाच नाही, खालोता नाही. दुसरा म्हणतो अरे का खिळी आदळीशी ना, पटकन आदळणं भाऊ म्हणाले, पळून जाईल ना. मग तो म्हणतो अरे बाबा हातू खालोता नाही, अरे माझा वरून हात गेला खाली येत नाही, काय सांगावं तुला. तो म्हणतो सरक सरक द्या माझ्या हाती, म्हणून एरू घे. तो पैशाची होय, दुसरा द्यायचा. त्यांनी हातोळा घेऊन आचलो जवळपास फुटी ठोकायला. वर घन हात गेला की तिथं तसाच. अशी अद्भुत लीला स्वामींनी आता आपल्यासाठी व्यक्त केली. कन्वेष आहेत सगळे, सगळ्यांनी सगळा प्रकार करून ऐसे अवघ्याचे हात वरते हलवते नाही ती. मग ते सर्वजण म्हणतात इतुका दिवसा आहे अपूर्व दिवस. आपल्या जन्मात दुसऱ्या दिवसात आपण ड्युटी केली, अपूर्व पाहिजे म्हणाला. हा चोर म्हणाले अपूर्व दिसतो. श्रीकृष्णांचे एक आहे ना, अनेक जन्म कसं आहे ते, चोर चोर चौराग्यगन्नम कृष्णम नम. शेवटची ओळ कसं आहे ते लोक, अनेक जन्म पाप ठेवलं म्हणजे नाही. गोपाल दुकुल ठेवलं आणि गोपाल वस्त्र चोरले. प्रार्थना म्हणतो ना, असा चोर आहे म्हणाले, अनेक जन्माची पाप चोरतो. आठवण झाली असतो स्वामींना. मागच्या जन्मात लोणी चोरून खाल्लं, गोपिकांचे वस्त्र चोरून, अनेकांचे अनेक जन्मार्जित पाप चौराग्य कृष्णम नमा. अशा कृष्णाला म्हणाले चोरांचा अग्रगण्य राजा आहे, असं चोरांना मी नमन करतो.
आणि तो प्रसिद्ध आहे म्हणाले चोरी करा. आता इथे दुसऱ्यानं चोरी केली, स्वामींनी परिहार दिलाच नाही, चोर म्हणून पकडलाय आणि दिले काय झालं. मग ती लीळा आठवायची स्वामींच्या श्रीचरणात. सगळेजण आवाक होत असतील आहे की नाही. छान त्याचा हात खाली वरचा वर, चेहरा पण तसं राहत असेल आहे का नाही. स्टॅच्यू करतात ना ते शिव दिसो त्याची मजा येतो, नजरेने होत असतो. तर ही अशी कृपादृष्टीने सर्वज्ञानी ही लीळा साकारली बघा. आणि मग अशा प्रकारे ते एक गेला पळत अधिकाऱ्या पुढे सांगायला. मग अधिकाऱ्या घोड्यावर बसून कळदिवा लावून, कळदिवा म्हणजे कंदील, जुन्या काळातला कळदिवा आला बाबा तो अधिकारी. आणि गोशाळ्यात देखील त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला मूर्ती दिसायला पाहिजे. आणि मग गोशाळ्यांचे सौंदर्य, लावण्य, अवदार्य देखून त्याने तेवढ्या क्षणात ते पाहिलं. स्वामींना पहिला क्षणभर पण लागत. बाजूला अंधार, दिव्याचा प्रकाश, स्वयंप्रकाश आहे का नाही देवाचा. कुठे दाखवला बरं? वेरूळला उपास्य वासा. त्याच्यामध्ये देव काय कसं वचन आहे, वचन सांगितलं ना, परप्रकाशू प्रणाल्याने स्वयंप्रकाश बघून घ्या आम्हाला. आणि त्यांचे प्रकाश पडला, स्वयंप्रकाश. आता आपण अन्न साधना स्वामींना प्रकाश पाहायचा प्रयत्न. देव तो स्वयं बोधाच्या सामर्थ्याने प्रतीतीने तो अनुभवायचा. आता ही मोठी गंमत. पण बोध कसा पाहिजे तुम्हाला, देवाकडून आलेला. आणि कसा पाहिजे तो, साजूक बोध पाहिजे. निर्ढवल्याला बोध आणि देव नाही, साजूक. आणि कसा लागतो बोध, कार्यरत, ऍक्टिव्ह पाहिजे. आणि कसं पाहिजे, तो परिपूर्ण बोध. आणि कसं पाहिजे, अशी बोधाची लक्षणे नाही बरं का. आपल्या चिंतनामध्ये, साहित्यामध्ये आपला बोध. आणि म्हणूनच त्याच बोधवंताला स्वस्थता आहे. फुसक्या बोधवंताला नाही ना, तो असं खनिक दुःख आणि लगेच पळत जातो कुठे, हे नाही तो चुकला. स्वस्थता हरवलेली आहे का नाही, वाटतं का स्वस्थता आहे. स्वामींचं वचन होत राहील का नाही. आणि नाही बोधे बोधवंता, कसं आहे वचन, जगातला सर्वश्रेष्ठ विद्यावंत कसा पडलेला असतो, स्पष्ट स्थित प्रज्ञ सका भाषा. कसं आहे गीतेमध्ये, किम प्रभासी किम हृदय. हा आहे का नाही, काय तो असा तो स्थित प्रज्ञा. ही पांडू प्रज्ञा, ह्याला म्हणतात पांडू प्रज्ञा. ही व्हायला पाहिजे बरोबर. अनुसरल्यावर, चिंतन अभ्यास केल्यावर, स्वामींनी बोध दिल्यावर असं मस्त राहायला पाहिजे. आता त्याला समाधान वाटलं. ते सगळं पाहून कळदिव्यानं पाहिलं. तुम्हाला बोधाचा बंबाळ दिवा दिलेला आहे देवा, त्याच्यात बघा असं
त्यासाठी सगळं सृष्टी निर्माण आहे बरं. सृष्टी चालली ना, तुमचं शरीर चाललंय ना, ते पाहण्याच्या एका क्षणापुरतं चाललंय. जेव्हा तुम्ही स्वामींना बघाल, पाहाल, तेव्हा स्वामी म्हणतील चला त्याला घेऊनच जावा. आता हे वरचं तत्वज्ञान आहे, ते तुम्हाला ऐकून सुद्धा आश्चर्य वाटत असेल आहे का नाही. अरे काय पाहतात स्वामींना, कसं काय बघावा, अखंड आपण पाहिला. आणि मग तो कसा म्हणतोय, काय पापी हो चांडाळ हो, हे तो गोसावी असे तुम्हा करी कवणे करी तेसा गोसाव्याचे कैसे घातले, गोसाव्याचे कोणे आणले, कोण आणलं रे म्हणाले मूर्खांनो, परते परते दर्गा म्हणाले पलीकडे घोड्या खाली उडी घातली, दंडवती घातली, या सणासाठी सगळ्या साकार तो अधिकारी भाग्यवान. लगेच श्रीचरणा लागला, विनवले खडी जोडी श्रीचरण बोलू लागेल. हे नेहमीच हे माहित नाही मला आपण कोण आहात. आणि स्वामी तर मौन आहे. स्वामी उगे पुढती विनविले गोसावी उगेची. 3 वेळेला त्याने विनंती केली, देवा म्हणाले तुमचा तो श्रीचरण काढून घ्या ना. आणि तो बोलू लागला, विनंती करू लागला, रडू लागला. मग श्रीचरण फेरी घेऊ. आता सर्वज्ञांची ती भावमुद्रा पाहण्यासाठी मौन तर आहेच स्वामी. आणि स्वामी आता त्या चोराकडे बघितलं. त्याला कसा केलेला आहे, खोडा घातलेला आहे त्याला आपण पायात, सगळं बंद केलेलं. स्वामी म्हणतात त्या अधिकाऱ्याला आधी सांगा ती हो म्हणाले. आता ती दृष्टी पडली. तो आधी खऱ्या म्हणतो, बाबा याने थोर अन्याय केला असे म्हणतात, तरी हे न काढ. मग म्हणाले आम्ही नाही काढणार बाबा, आम्हाला इतकं बांधून ठेवा, त्याला पायात खोडा घाला. ते म्हणतो जे चोर कैसा काढून देणार, माझ्या वडील पण अधिकारी आहेत ना, त्या चोराला कसं सोडू देवा. सर्वांनी म्हणतात तुमचा चोरू परी येथे का सांगा. ठीक आहे म्हणाले, तो तुमचा अपराध आहे, पण आम्ही दोघांचा एका देवळात आणू ना, संघ सांगा भेट झाली ना. आता असं कोण संग करेल बरं. थोडं चुकलं तर भांडणं होतात. चोराला कोण सांगा तिथं, आहे की नाही. कठीण आहे. सांगाची काय म्हणजे आधी सांगाची, एवढं मित्रप्रेम असा वाटतं. कृष्णाने केलं होतं मित्रप्रेम, आधी सांगाची. सुदामा आहे का नाही, गुरुकुळात राहिले तर जाळी बनवली त्याला, मित्र केला, फ्रेंडशिप निभवली त्याने. द्रोणाचार्यांची निभवली नाही द्रौपदाने, कृष्णाने निवडली. द्रौपदी सोबत फ्रेंडशिप केली, पूर्ण निवडली. आपल्यासोबत चक्रधर फ्रेंडशिप केली, स्वामींकडून निभवल्या जाते, आपल्याकडून कठीण आहे ना. तिला लय पाठ आहे आपली. ह्याच्यामध्ये असं दुःखाचा पण भाव असू शकतो, मनबट्टांना अभिव्यक्त करायचा. कोणता क्षण येईल आधी सांगा की स्वामींनी यावं आपल्याला त्या दुःखातून मुक्त करा. आज काय आलं दुःख तर तुम्ही म्हणाले आठवा, तुम्ही लगेच मुक्त व्हा. कुणाला चोरून पकडलं तर सांगा बरं. आणि स्वामींचं सन्निधान चोरीचा आरोप आला, बरोबर नाही. हे भ्रष्टाचार करतात, आनंद चालतात. त्याचीच मालगणती असावी. डोमेला म्हणजे डोमेलांची स्थानं दिसते लगे फटाफट.
हो बरोबर. असे तुम्हाला चोर संघाची मंडळाची फटक आठवले पाहिजे. सगळ्या अवतारांचा काय फरक नाही. तर अशा प्रकारे आता सर्वज्ञानी तर चोराला सोडायला लावलं. तिचा संघाती आमचा आहे तो क्रीडागा संघात याची अधिकाऱ्याने आदेश दिला आणि मग तो वाढही बोलविला. काढणारा घालणारा वेगळा असतो, काढायचे कठीण असतो. त्याची खेळी मग गोसावीची चरण वाढी काढिला आणि गोसाव्याचे आवाराशी विजय कराव्या विनविले. आता चालले बाबा आपल्याला उद्धरणाचं कार्य सुरू झालं बाबांचं. सर्वज्ञ म्हणतात आधी सांगा घरी घ्या म्हणे त्याला किती अपूर्व प्रेम आहे. त्याने म्हणायचे दिदी हा चोर. सर्वज्ञ तुमचा चोर पैतीचा सांगा ती. मग त्या ते म्हटले चाल गा. मग तो पुढा मागा गोसावी यायच्या वाराची विजय केले गोसाव्याची. आता मग असंगातले असणे उपविष्ट झाले आणि मग सर्वज्ञानी सांगाती समोर बसवला. गोसाव्या पुढा सांगाती बसवला. गोसाव्याचे चरण क्षण केले त्याचे पाय धुतले. गोसाव्याची पडगणी दिली त्याला ह्या सांगाती म्हणून त्यालाही पडगणी दिली. मर्दना मारणे दिले त्यालाही मर्दना मारणे. गोसाव्याची धुवट वस्त्र ओळगवले त्याला वस्त्र द्यायला. तेनेची क्रमे सांगाती उठीला नाणेला. गोसाव्याशी आसन झाले टिळा झाला वस्त्र पूजा केली. सांगाती अशी एक वस्त्र देवी मग ताट केली. आधी सांगाती सर्वज्ञ म्हणता प्रत्येक वेळेला. मग तयाशीही वाढिले. मग अरवणा झाली सांगाती जेवण झाले विडा आणला. सर्वज्ञ म्हणजे आधी सांगाती विड्याला पण मग विडा दिला. मग गोसाव्याशी ओढवला. मग गोसाव्याला जी बाज सुकवती घातली त्याला बाजले घातले. आता त्याला पण स्वाम्यांनी बाज सुकवती आणि बाजली साधी बाज त्याला आणि बाजेवरती स्वामींना व्यवस्थित असं निद्रा असं. मग गोसावी पवळ स्वीकारणार आणि मग रात्री यजमानही सेवा केली. सांगाती पण जवळ झोपला निजयला. मग मध्यान्ही रात्री सांगाते विनली. तो विनंती करतो देवा. अजीजी म्हणाले मी या घोडी काढली मांदासू फोडली. ऐसा अन्याय थोर केला असे. गोसावी विजय करती आणि हे माते न राखती मारतील ती. तो विनंती करतोय स्वामी. आता ही प्रार्थना प्रारब्धाचा भोग आला की प्रार्थना केली तर संपुष्टात येतो असे अलेमध्ये सांगितलेले आहे. मग प्रार्थना परमेश्वराची करावी की नाही. प्रार्थना प्रारब्ध आणि परमेश्वर बरोबर. प्रार्थना झाली परमेश्वर आली आता प्रयत्न करून राहिला हा माणूस. ही लीला एखाद्या व्यक्तीला सांगितली सेमिनार मध्ये. सर्वज्ञ किती ग्रँड मास्टर आहेत बघा. हे बघा कशी कला आहे स्वामींची कसं प्रेम आहे. आता ही लीला आठवावी की मारे जीजी मला आता ही मारून टाकतील म्हणून. मी हाय म्हणाले अन्याय. प्रॅक्टिस घेताना ते आठवावी कमी कमी साधू मी असे थोड अन्याय केले. संसार करून आलाय असा हे देवा. तसं चोराला सांगाती सोडवलं तसं मग आता राजकारणाच्या संघाताला पक्षी ठेवून मला सोडवा येईल असं कोणी म्हणत नाही. पण आहे की नाही प्रायश्चित्तात आलं नाही चोर आला पाहिजे होता की नाही. घ्यायला पाहिजे नवीन प्रायश्चित्त करा तयार.
तर हे असं केलं पाहिजे. आणि मग त्या स्वरूपाला, तन्वाळ स्वरूपाला कृपा उत्पन्न झाली. सर्वांनी म्हणतात ठीक आहे म्हणाले. गोसावी अनुज्ञा. सर्वांनी म्हणाले गाय हे तुटे बाधक थोर, धरती उपद्रविती. बरोबर आहे म्हणाले, हे बाधक आहे. हे कळायला पाहिजे ना तुम्हाला. बाधक थोर आहेत, धरती आणि उपद्रविती. शिष्या गुरुला करतो असं बाधक उपद्रव होतो. शिष्या आता कोण सोडवल? स्वामींनी आठवाय, गुरुनं दिली आठवाय, माझ्यापासून मला मुक्त कर रे देवा. जीजी म्हणाले आता मग मी तू जाऊ कसं? दारवंटे घातलेली आहे, बाहेर बंदोबस्त आहे, मी कैसा जाऊ? स्वामी स्मित हातले म्हणाले अरे भाऊ, पाठीशी घडी बांधा आणि मागील वाही दुर्ग उतरा. पैरा दुर्ग पडल्या या खिंडीला, त्या खिंडीतून तिकडून जा म्हणाले, गडीतून उतर. बघा आता सोडवलं तर रस्ता पण देवाने दाखवला संकटामध्ये. असा रस्ता पण स्वामी खिंड देतात. म्हणजे बाजीप्रमाणे खिंड आडून धरले ते का नाही, गड आला पण. असं आहे आपल्या सेवका कारण. तिकडून आवाज आला शिवाजी राजांचा, आहे का नाही? राजे पोहोचले, प्राण सोडून. आपले चक्रधर राजे आहेत की नाही. असं तुम्हाला कुठं पोहोचता आलं पाहिजे चिंतनामध्ये. म्हणून शब्द ज्ञान दिले तुम्हाला, फटकन आठवा. स्वामी ज्या राजमठात पोहोचले असते सर्वज्ञ, राजेला बिगी नाही करायचे, बघत राहायचं. पोहोचले चालेल. भैरव बुरुजाला आहे स्वामी, गेल्यावर तो उभा राहायची, ती बघूनच्या राजमठाकडे अवलोकन करत नाही. तोपर्यंत स्वामी राजमठात जात नाही, तोपर्यंत स्वामी इकडं मठात नाही. बाईचा ओढत राहायचा भैरवाच्या तिथे, आहे की नाही. आणि मग तो प्रसाद स्वामी घ्यायची, थोरपण आहे. आपलं थोरपण कशात आहे? आपलं थोरपण या प्रतिष्ठेत म्हणाले दुःख होत त्या गोष्टी. कसली स्पर्धा घेऊन बसली, हे थोरपण आहे. अगाधत्व आपल्या किती थोरपणासाठी कुठं नाही. तर असं सर्वज्ञानी त्याला सांगितलं, मार्गही सांगितला, दरवाजाही सांगितला आणि उपाय पण सांगितला. निघ म्हणाले भाऊ, जाय. आणि मग तो श्रीचरणाला, असं श्रीचरणाला पण लागावं आपण देवाला. तो राहायचंच की आपण फुकट खात नाही का देवाच्या नावाने, आहे का नाही. पूजा पण पक्वान न खातो देवाची. मग श्रीचरणाला लागलं का आपण? नाही. लागला मग उतरला, निघाला तयाची गोसावी. भयानका काळापासून रात्री, भयानक काळ, मृत्यू आहे तिथे काय. मग सकाळी तो अधिकाऱ्या गोसाव्या दंडवते करून सेवक भावे बैसला. मग त्याने म्हटले ही सांगाची कुठं आहे माझ्या तुमचा, बाजरी कामी दिसते. काय म्हणाले तो ते भात. ते म्हटले काय गोसाई पहिला. सर्वज्ञ म्हणाले ही केली जाणे, आम्हाला काय माहिती आहे म्हणाले. आणि मग तो हसू लागला. गोसावी आपला संघाती पहिला, असं म्हणून हसू लागला. आणि गोसाव्याशी विनोद पदार्थाने त्याने विनोद करून हास्य केले. गोसावी तयाशी हास्य केली. स्वामींनी त्याचा हास्य केलेला आहे.
स्वामी असे हसायचे ना, हास्य सम्राट चक्रधर स्वामी. स्वामींची किती विनोद आहे चरित्रात. तुम्हाला ते आठवायला पण वेळ लागला नाही. स्वामी असे हास्याचे बादशाह आहेत, लय विनोद करायचे. सगळ्या टोटल सर्वांसोबत जे जे सन्निधानात आले सगळ्यांशी स्वामींनी विनोद केलेला आहे. हसत हसत स्वामींनी मोक्षाला नेले. अनुकार करायचे. तर असे हे चक्रधर स्वामींनी हास्य स्वीकारलं. सर्वज्ञ म्हणाले आता हे झालं म्हणाले. आणि आता मग बहुत आग्रह राहावीत होता परिधान म्हणतात हे न राहतील. आम्ही राहिलोच नाही म्हणाले. मग आपली वस्त्रे घेतली त्याची ठेवली. आता हा मोठा त्याग आहे सर्वज्ञ. ज्या घरात जायचं तिथलं सगळं घ्यायचं, सकाळी सगळं सोडून द्यायचं आणि आपला एक फुटा द्यायचं की नाही, एक फुटा निघाले बाबा आणि मग द्यायची. अशा प्रकारे हा चोर सांगायची सर्वज्ञानी सोडविलेला आहे. मग आता चोर मोठा गमती. आत आठवायची समोर तुमच्या आहे आणि पटकन आपण आतमध्ये जाऊया लिहायच्या. आता ते जे वरच्यावर हात राहिले छत्र राहिले ते कोणी केलं ना म्हणाले ते अभिमानी सामर्थ्य आहे तिथं माय ऍक्टिवेट झाले. म्हणून हे आवरलेला सर्वज्ञानी केलेले आहे. सगळ्यांचे हात तसेच स्टॅच्यू बनवून नाही, खाली याचं कामच नाही. त्यामुळे असं का केलं सर्वज्ञ? एवढं रात्री जागत राहिले माहिती नाही. परब्रह्म परमेश्वर अखंड जागतात. त्या अंगावर मच्छर बसला तर सर्वज्ञ त्रास होतो. आता ही मोठी आजच कथा आहे का नाही ऐकायला. त्रास होतो स्वामींना. तुम्हाला काय सांगत असं का केलंय ना म्हणाले. मग शेजवा साहेला शरीर ओढविले. मत्स्य जन्मात साधनवंत आणि साधनवंतासाठी जेव्हा सांघात देशची पाळी आली परमार्गात तेव्हा त्याचं सहन केलेलं आहे सगळं. आणि त्याच्यासाठी त्यांनी शरीर ओढविले. त्या साधकासाठी त्या ज्ञानीसाठी शारीरिक दुःख सहन केलेलं आहे. करावं लागतं. मग फुकट प्रेम भेटत नाही देवाचा. अवधर्मापासून काढून परत ही सूत्र लय पाठायची. पण असं सोपं आहे का तेवढं? ते प्रेमाची क्रिया ते शारीर ओढवावं लागतं आणि सहावं लागतं. सगळे निरोध सहन करावे लागतात आपणाला. पुढील व्यक्ती रात्री गोरला ते बसावं लागतं उच्च सांगत दिलाय ना आता त्याची प्रकृती तामस राग. मग त्याला आता मोक्षाला पात्र झाला तर ठीक, नाहीतर तो नित्य नरक देऊन जातो. हे तिथं 100% खरं. तिथं तो तिकडे जाईल किंवा मग नित्य नरकाशी भाजन. म्हणून दैवघाटीतला सांगा त्या दोन कारणाने होतात. की तुम्ही काय आभार जोडलाय तसं. पुढील व्यक्ती प्रसवाचा आहे तो भजणार तुमचा ठाई. त्यावेळेला तुम्ही कसं पाहिजे स्थित आपल्या बोधाच्या आनंदात राहा. त्याला जे भजायचे ते भजू द्या. मग तो विवाह करा, फिरून या.
फिरून कशाला परत येतात, जा तिकडेच, आहे की नाही. म्हणून त्याने काय केलेलं आहे, शेजवा साहिला चारी रे उडी. आता त्या मागच्या प्रमादातल्या ह्या कणवा स्वामींना बोलवून घेतात रात्री बेरात्री. कणवा मोठ्या श्रेष्ठ आहेत, आहे का नाही. प्रसव मोठा श्रेष्ठ, ईश्वरापेक्षा ह्या दोन गोष्टी मोठ्या आहेत. स्वामींना बोलवतात त्या, आहे की नाही. रात्रीला बोलवलं स्वामींना. माशी कणव तरी जोडावी, त्या कणवे तो गोसावी सोडविला. सोडवलेले आहे. मग त्याचा आत्मघात चुकवलेला आहे. आत्ता परमार्गी त्याने ओढण केलेली, म्हणतात आडण ओढण, आहे का काय प्रेमाच्या उपायात. पाठ आहे प्रेमाचे उपाय. मग करायचे कधी, प्रसंग आल्यावर आपला युगो जागृत होत आहे का नाही सर्वांचा, माझ्या सहित. स्वामींना द्यायचं काय असतं आपल्याकडून, तेव्हा आपले अहंकार झाले, आहे की नाही. स्वामींकडून घ्यायला कितीतरी आनंद वाटतोय का नाही. जेवण स्वामी देतात, वस्त्र देतात, आश्रा देतात, आश्रम देतात. आता स्वामींना द्यायचे ना, द्यायला लय गोड वाटतं, द्यायला नको वाटत. म्हणून आत्मघात, आता आत्मघात चुकवलेला आहे. त्याने आत्मघाताला काळाचे आधार दिलेला आहे. मागील प्रमादात ओढवलेलं आहे त्याने शरीर. ऐकायला सोपं वाटतंय, आमचं कारण दामोदर पंडिता, हे का नाही. कोण आहे ते, केशवराज वास ना. अक्रंदली ती वसंता, हे का नाही. त्यावेळेला दामोदरावर वार करी सूट घेतले तयावर, अक्रंदली ती वसंता, एक नाही. अर्धांगाने योगी म्हणावा असा पती तू एक म्हणा, धर्मपिताच्या दाखल्या जरूरत काय तुला, काय जरूरत नाही, कसा आहेस रे तू, आहे का नाही. नागदेवाने म्हणाले माझा सुखींद्र, आम्हाला पंथाचा सुख आहे का नाही. तिकडे तो भागवत कथाचा एक सुख, आपला हा सुख आहे. त्यांनी ते आडण ओढण क्रिया घडवली, पटकन संपून टाकलं जीव, आहे की नाही. म्हणजे माझी जरूरतच नाही आता, ह्याची काम आहे. हा जगलेला बरा, नाही मेलेला नाही. कोण करल, सगळं आई उभा राहतो तर थोडं करायचं कोणासाठी म्हणतात. कोणाचे कपडे धुवायचे आपण विचार करतो, आहे की नाही. कोणाला चहा द्यायचा तर आपण विचार करतो, नाही का देऊ. आपलं असलं स्वामींचं असलं, तो विरोधाभास आहे ना. मग ज्ञानाने बदलतात, आणि तो ज्ञानी आहे, तोवर काय असा नाही आंदोलन बघणं. जाणीवपूर्वक तिने हे ओढवलं, आता आत्मघात चुकवला. गेला असेल कोणा दोषाने चतुर्विधीला, तो त्याचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, तो अधिकारी भाग्यवान आहे. म्हणून ही लीळा केवळाची, का त्याला पूर्वजन स्वीकारले. सेवा, भजन, पूजन, अर्चन सगळं स्वीकारले, आणि स्वामी प्रसन्न होऊन हास्य केलेले गेले. नक्की पूर्वजन घडलं. आणि ते कधी घडलं पूर्वजन, दुःखाळेचा भुकेला घडलं. याची सुरुवातच तिथून होते बा. पाणी पात्राला उशीर आहे, सांजच वेळ झाली त्यावेळेला, आणि असा प्रकार घडून गेला. स्वामी भुकेले बा, परब्रह्म असं आहे ते. आणि सगळं दोघांच्या आभारात कन्वेत.
हे या साकारली आणि भजन पूजनाला अर्ह झाला आहे की नाही. स्वामी प्रसन्न झाले हे सगळं केल्यावर. अशा प्रकारची ही या केवळ स्वरूपाची आहे. आता या लिलेला दुसऱ्या अंगाने पण बघताय. वेगवेगळे अँगल्स असतात पाहायला द्यायची. 84 देह विद्या देती प्रेमासारखी, एक केविना गोसावी अधिकार घेतला. अधिकार घ्यावा लागतो. अधिकार्याशी प्रेमाधिकार दिला. ते तराळे आहेत, त्याला चैतन्य फळ दिलं. स्वामींच्या सहवासात आले ते आता. स्वामींनी ते सामर्थ्य दाखवलं, ते चैतन्य मायेचं दाखवलं. म्हणून खोड्याच्या परमाणूची मनुष्यदेही येऊ देते. ते आता लाकडावर पाय ठेवला देवाने खोडा घालायला, तर त्यांना मनुष्यदेह योजतात सर्वज्ञ. पुढे जन्म ज्ञान देती. म्हणून ज्ञानवीन वैराग्य ते काहीच नसतं कामा. आणि अनुसरेने विनायचा जन्म लेखी लावतात. बघा आता हे फार मोठं ज्ञान आहे नाही. तत्वज्ञान बदलून जातो. अनुसरणे ऐसा जन्म लेखी लावतो. ते सांगायला सुद्धा टाइम लागेल तुम्हाला आणि कळायला तो जन्म लागतील. अनुसर नवीन जन्म लेखी लावायचं. काय म्हणून राहिले ते? अनुसरल्यावर तो जन्म लेखी लागणारच ना. पण त्याचा अनुसर नाही विनायसा जन्म लेखी लागतात. जन्म लेखी लावायचा. कोणाचा लावलाय म्हणजे नाथोबाचा जन्म लेखी लागला. माझो आवडीचा, उत्कंठेचा आणि तळमळीचा, ह्या 3 गोष्टी याला म्हणायचं अनुसरण. आता खरं अनुसरण सुरुवात आहे ते, तर त्याचा जन्म लेखी आहे. स्वामींच्या लेखणीत पडला पाहिजे. तसा भट नाथोबासांच्या आवडीला लेखी न लागतील, तसा आनंदा सृष्टी अनुसरण येऊनही जन्म अनुसरण लेखी न लागेल. तिथे अनुसरण नवीन जन्म लेखी लावायचं. आपण तर अनुसरलंय. हा तात्विक भाग आहे. थोडं माइंड हँग होतो ऐकल्यावर. तिथं मन दुखवल्या जातं माझ्याकडून बोलता बोलता. सत्य सांगता बी येत नाही, की नाही, ओपन नाही करत. जन्मलेखी लावायचा असेल त्या 3 गोष्टीची आवडी, उत्कंठ आणि तळमळ. आता हे 3 शब्द मराठीत आहेत, कळायला खूप वर्ष लागतील. आवडीचं काय? पक्षकारांनी आवडीची व्याख्या केलेली आहे 5 स्थळांमध्ये. उत्कंठ म्हणजे कंठाशी प्राण आला. स्वामींसाठी या वस्तू पदासाठी काय करताय, हे तर स्वामींचेच आहेत ना. आणि तळमळ, या 3 गोष्टी स्थिर असतात बोध झाल्यावर, राहायला पाहिजे. याच्यापैकी एक जाते तर एक येते, एक येते तर दुसरी जाते, आहे की नाही. ज्ञान झाल्यावर आवडी जाते, उत्कंठा जाते, तळमळ आहे ना. होते की नाही असं? पाहतो ना आपण, आपल्यात आपण पहा ना. तेवढी आवडी असते का भिक्षा घ्यायच्या अगोदरची? आवडी तो दंडवत करत नाही. त्या तो स्वतःला काय समजतो काय, अशी कठीण व्हायलंय बरं. वेदाचीच आवडी बरी वाटते मला आता. जेव्हा आम्ही फिरस्तीला जातो ना, ज्ञानिया वासनिकाच्या घरी गेल्यावर एवढं नको वाटतं, तिथं आदळतो नको. पण जेव्हा भोळ्या भावळ्या भक्ता गेल्यावर ती आवडी, आले बाबा आले, बाबा आले, ए पुरी बाबा आले रे, ए पुरानो. आवडी, उत्कंठा, कुठं बसू कुठं नाही, आहे की नाही. अगदी हर्षाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता. काय काय घरी गेल्यावर तो परिवारात
तोंड पाहिलं की जावं वाटतं तिथून निघून. आता उगं झालं वाटतंय बंगल्यात आपण. तो बंगला आहे का नाही, भूत बंगला आहे. नको वाटतं राहायला तिथे. काय एवढे भाविक वेदवंत असतात, जाणीव नसलेली आवडी असते बरं का. असं काय समजत नाही. आता मी द्यायला गेलतो त्या नाही का 10 नद्या क्रॉस करून, काय वाटत ते की आवडी उत्कंठ आणि मग खेड्यात सगळ्याला रस्ता नाही, त्यांच्या रांगोळ्या फुलं कठीण आहे ना. इथे देव प्राप्त. म्हणून अनुसरणही जन्म लेखी लावायचा असेल तर काय लागेल, वेदाची आवडी उत्कंठ आणि मग ही प्रत्येकानं पहावी माझ्यात आहे का. लय प्रकार असतात. फिरलं फिरत नाही ना. आमचा जन्म फिरून फिरून गेला प्रचार करत करत. सगळे अनुभव आल्यावर जी आवडी असते ती सकाळी उठल्यावर कोणीच विचारत नाही. त्याच्या आपापल्या कामात. आपण जिथे बाटली पिशवीत असतेच आपल्या, बाटली भरून घ्यावी तसं जावं नाही. मग दुसरा ठायला जावं. काळ बदलला, परिमाण आवडी उत्कंठेचे बदलल्या. नात्यातलं असलं तर आवडी आहे की नाही, उत्कंठांतळमळ असं परीक पडतो आहे की नाही. तर म्हणाले ऐसा जन्म लेखी लावावा, असा हेतू आहे सर्वज्ञांचा. सर्वज्ञ म्हणाले तळमळी जन्माचे धाडी, म्हणून तळमळ व्हावी देवाची, भिक्षुकाची, प्रसादाची, स्थानाची. ऐसा अंतराव पडला, ऐसा चिंता भावा, लेखी जन्म लागला. हा केवळ स्वरूपाची वेळ असल्यामुळे इथे विवेचन आहे मोठ्या प्रमाणात. ही अशी काय काय करायचे, देवाची, भिक्षुकाची, प्रसादाची, स्थानाची, शास्त्राची. हे अंतर पडले ना आपल्याला, त्याची तळमळ भावावी, उत्कंठा करावी आणि आवडी व्हावी. असा आहे तो प्रकार. बघा हे लेख चिंतन असं अति गुह्यतम शास्त्र आहे का नाही, गुह्यतम लीळा आहे. बरं आटपून ज्ञानिया बोधवंताचा ठाई. तो संघात करताना पूर्वप्रमादात उच्च लेवलचा संघात आहे त्याला. कोणाला, चोराला. ज्ञानिया बोधवंताचा ठाई शेजवा साहिला, हसरवा साहिला तिथे, आणि तिथे ईश्वरी विसंमला होता. एक आवडच आहे. ईश्वराचा ठाई तो देवाचा म्हणून विसवलेला आहे, माफ केलेला आहे सगळं पोटात. कठीणच आहे ही विचारधारा, कधी स्थिर होईल काय. तर म्हणाले जिथे परमार्गी काय केलं असेल त्यांना शास्त्रानिमित्ते आडणी आपुले जन्म दिले होते. हा एक दुसऱ्या अँगलने विचारा. कसं सांगितलं त्यांनी, शास्त्रानिमित्ते, जसे आमचे साहित्याचार्य मामा अखंड जन्मशास्त्र सांगण्यात दिले आहे की नाही. शास्त्रानिमित्ते आडणी, कोणी भिक्षुक कोणी विचारत नाही. ते कोणा जो मार्गात आला तो आपला शिष्य. समस्याचे बाबा आणि वांबोल सर्वच करतात होतं. आम्ही जे अनुभवलं ते सांगतो. समस्याच्या बाबाने तरी आम्हाला फरक नाही समजला.
आपले. हा भाव यायला लई तपस्या लागते बाबा. त्या बाबांच्या रूम मध्ये कोणी जात नव्हते, फक्त मीच जायचो. तिजोरीपर्यंत जायचं बाबांचा थोडा विषय आपले. बाकी शिक्षिपदा होतेच ना बाबांची. अनेक काम बाबांनी द्यायचे आपलेपणाने. ही थोर मोठी माणसं असतात. मग स्वामींचं काय गुरु कसं वचन आहे, अनुगंतव्य. नाही काय कळालं तुम्हाला तर हे अनुगंतव्य करता येईल ना. म्हणून ते म्हणतात शास्त्रानिमित्ते आपला जन्म दिलेला आहे, अथवा अग्नी निमित्ते अथवा पुरी शीत उष्णी ऐसे जन्म दिलेले. त्या परमार्गावर जे जे संकट येईल, थंडी वाऱ्याचं आलं, शीत उष्णाचं आलं, आहे का नाही, वगैरे वगैरे, तर असा करतात कशा असतो प्रमाण विचारतात. ते जे लिहितात ते प्रमाणोक्त लिहितात, सांगतात आपल्याला. जसा नाथोबाशी ऐसे दायंबाशी. स्वामी म्हणाले भोजा असता तर न ओळखा. ते अनुसरले नाही दायंबा. बोधवंत नाही, वेदवंत आहे की नाही. वेदवंत आहेत वाटतं, आहे की नाही. बोधवंत आहेत. पण ते कुठं गेले ते. हा पण कसं स्वामी म्हणाले, त्यालाच म्हणले ना स्वामी हे विशेषी कुठे असतो आम्ही, वेरुळा आहोत म्हणाले. पण बीजे केलं पाठीचा वासा. लेखी जन्म लावलास ना, विकल्पाला गेले तरी म्हणता येत नाही. पण स्वामी तर त्याच्यासोबतच आहेत ना. कुणाला म्हणले डोळे खोजल्यावर हे विशेषी पुरी असे. हे चिंतन आहे तुमचं, साधूचं चिंतन आहे. अनुसरल्या पुरुषाचं चिंतन असं स्ट्रॉंग असतं. त्याला उठता बसता स्वामींचं येणं चिंतन आहे की नाही. सगळं तेच असतं. व्यापारी माणसाला कसं असतं, सकाळी उठलं की ते सगळं येणार त्याच. आपण तर मोठे व्यापारी आहेत, स्वामींचे व्यापारी आहेत. असं सगळं फटफट आलं पाहिजे नजरे समोर. म्हणून ते सांगतात अपात्री पातृत्वाशी. आता हा तोषाचे कार्य असतात. जैसा डांगरे तोषाचे कार्य, अपात्री पातृत्व. पापात्र आहे ना तो, पशुवनीत आहे ना, है की नाही, वगैरे वगैरे. ते शोधावं लागेल तुम्हाला. स्थिर एकांतात बसून शालेचं चिंतन करावं लागेल. असं काय आहे त्या चोराजवळ, काय आहे त्या अधिकाऱ्याजवळ, हे आहे ते. असा डांगरेश होता, अपात्र होता. पशुपक्ष्यांधर्मी अधिकार नाही ना. मग ते अपात्री जे पातृत्व होतं ते कैसे ना जैसा डांगरेश. गोसाई भक्तीजना ते म्हणायचे तुम्ही अवघे इथून जागा. भक्तीजन गेले. डांगरेशाला म्हणायचं इथून जागा. तर डांगरेश श्रीमूर्तीची प्रदक्षिणा केली, दंडवत घातले आणि गरगळाच ओती देह ठेवला. अशा प्रकारे ते अनुसरण जन्म लेखिला, आहे की नाही. हे सगळं विरोधाभास डोक्यात चक्करासारखं शास्त्र आहे बरं. आता ती आवडी होती तिथे. अपात्राशी पात्र करती. अपात्र आहे ना तो, केलं. आणि सर्वज्ञानी जिथं ध्येय ठेवलं तिथं सर्वज्ञ स्वतः गेलेले आहे. श्रीकराने स्पर्श केलाय. काय आहे स्वामींना गरज आहे का. आणि डांगुर्या डांगुर्या डांगुर्या. स्वामी असं त्रिशब्द आहे.
तिथे 3 वेळेला का म्हणलेलं आहे? शंभोली शंभोली आहे की नाही? काय बरं त्रिशुद्धी? त्रिशुद्धी काय परमार्गी? असं. तर आता इथे आपण थांबूया. ती थोडी वेळा मोठी झाली आहे की नाही? दंडवत